नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्रात सुरुवातीलाच बातमी आहे कोकणातून, कारण कोकणात म्हणजे चिपळूणमध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती चिपळूणमध्ये आता एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. आणि एनडीआरएफच्या या टीममध्ये 23 जणांचा समावेश आहे. तर एनडीआरएफची टीम मदतीसाठी सज्ज असून सर्व प्रकारची तयारी करण्यात आल्याची माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली आहे. चिपळूणमध्ये पुन्हा अतिवृष्टीची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता प्रशासन अलर्ट झालंय, प्रशासन सज्ज झालेलं आहे नागरिकांच्या मदतीसाठी. जर पुन्हा अतिवृष्टी झाली आणि नागरिकांचं स्थलांतर करावं लागलं तर त्या दृष्टीनं तयारी असावी, यासाठी नागरिकांच्या मदतीसाठी म्हणून या ठिकाणी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. आणि या टीममध्ये 23 जणांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्या ठिकाणचे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी तशी माहिती दिली आहे. तर चिपळूणमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. गेल्या काही तासांपासून राज्यभराचा जर आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रासह कोकण असेल, तिकडे वर्ध्यातही विदर्भातही अनेक ठिकाणी खरं तर पाऊस बरसतोय. गेल्या काही तासांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये राज्यातल्या अतिवृष्टी झालेली आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृशही पाऊस झालाय. आणि तशीच अतिवृष्टी जी आहे ती चिपळूणमध्ये देखील होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता मदतीसाठी म्हणून चिपळूणकरांच्या मदतीसाठी म्हणून एनडीआरएफची टीम इथे दाखल झाली. 23 जणांचा यात समावेश आहे. आमचे त्या ठिकाणचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्याला अधिक माहिती देत आहेत. स्वप्नील, काय अपडेट, कशी तयारी प्रशासनाची, आणि पाऊस आता बरसतोय का, काय तपशील? काल संध्याकाळपासून चिपळूणमध्ये पावसाला सुरुवात झाली होती. मुसळधार पाऊस रात्रभर पडला आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा चिपळूणमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. याचं कारण असं आहे की अनेक ठिकाणी गटार चोकअप झाल्यामुळे चिपळूण शहरातल्या बऱ्याचशा भागामध्ये पाणी गटाराच्या रस्त्यावरती आलं होतं. मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. रात्रभर पाऊस पडल्यामुळे वाशिष्ठी आणि शिव नदी या दोन्ही नद्या पातळी सोडून वाहू लागल्या होत्या. त्यामुळे अशी कुठेतरी भीती निर्माण झाली होती की पुन्हा एकदा चिपळूणकरांना पुराचा तडाखा बसतो की काय. असं असताना जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून पुण्यातून तात्काळ एनडीआरएफची जी टीम आहे ती मदत करण्यासाठी मागितली होती. कारण आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेला जेव्हा 22 जुलैला महापूर झाला त्यावेळेला या ठिकाणी वेळेत एनडीआरएफ ची टीम नसल्यामुळे मदत करण्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता. ही अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने आधीच खबरदारी घेऊन एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये पाचारण केलेली आहे. याच्यामध्ये जवळपास 23 जवान आहेत. सर्व जी अत्याधुनिक आणि आवश्यक असलेली साधन सामुग्री त्यांना आवश्यक असते त्या संपूर्ण यंत्रणेसह ते चिपळूणमध्ये आलेले आहेत. पावसाचा जोर जर वाढला आणि चिपळूणमध्ये पूर परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर कशा पद्धतीने मदत कार्य करता येईल याचा देखील त्यांनी आज पाहणी केलेली आहे. स्वप्नील, थोडंसं तुम्हाला थांबवते, कारण त्या ठिकाणचे तहसीलदार जयराज सूर्यवंशी देखील आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरून. जयराजजी, एकूणच तुम्ही माहिती तर दिलेली आहे आणि ती माहिती आमच्यापर्यंत आली आहे की एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी दाखल झाली आहे आणि किती जणांची ती टीम आहे त्या संदर्भातही माहिती देण्यात आली आहे. एकूणच अतिवृष्टी झाली तर प्रशासन कशा पद्धतीनं सज्ज आहे? नमस्ते मॅडम. अतिवृष्टी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. त्या दृष्टीने विविध प्रकारची तयारी केली आहे. पहिला विषय जो आहे की चिपळूणमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते अतिवृष्टीनंतर, तर त्यासाठी सखल भाग जो आहे ज्या ठिकाणी पहिल्यांदा पाणी भरतं त्या ठिकाणी 9 असे भाग आहेत ज्या चिपळूण आणि खेरडी परिसरात त्या ठिकाणी टीम अपॉइंट केलेले आहेत जे सतत तिथे लक्ष ठेवून आहेत. तसेच वाशिष्ठी नदीची पाणी पातळी आणि शिव नदीच्या पाणी पातळीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. भरती ओहोटीचं वेळापत्रक, तसेच घाटमाथ्यावर पडणारा पाऊस आणि चिपळूण नदीत पडणारा पाऊस अशा वेगवेगळ्या पॅरामीटरवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याचबरोबर पर्जन्य जर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जर पाऊस झाला तर नगरपालिकेमार्फत 3 बोटिंग तयारी केलेली आहे. त्याचे काल आम्ही डेमो घेतले. प्लस एनडीआरएफच्या टीम बरोबर 4 बोटी आहेत, मेकॅनाइज बोटी आहेत एनडीआरएफच्या टीम बरोबर. एनडीआरएफची टीम एक अधिकारी प्लस 22 जवान अशी मोठी एनडीआरएफची टीम आहे. त्याचबरोबर जो तालुक्याचा जो दरडग्रस्त भाग आहे त्या भागातून जवळपास 250 फॅमिली ज्या आहेत त्या सुरक्षित ठिकाणी म्हणजे शाळा असतील, मंदिरे असतील किंवा अंगणवाडी असतील अशा ठिकाणी सुरक्षित ठिकाणी त्यांना
स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. हम्म, हम्म, हम्म. अ, त्याच्यानंतर हा येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीसाठी चिपळूणचं आणि जिल्हा प्रशासन जे आहे रत्नागिरीचं होय, ते होय. सज्ज आहे. हा तर ते एकूणच सज्ज आहे. सर, एकूणच तिथल्या नागरिकांना त्या अनुषंगानं अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती काही सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यात का? येस, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सूचना देण्यात आलेल्या आहेत. जसं की काल नगरपालिका हद्दीमध्ये जे गाड्या तयार करून व्हॉइस मेसेजेस तयार करून ते फिरवलेले आहेत. हा पाणी पातळीबाबत पत्रकारांचा ग्रुप असेल किंवा सन्माननीय नगरसेवक असतील त्या प्रभागातले त्यांना पाणी पातळीबाबत सतत सूचित करण्यात आलेलं आहे. हम्म, आणि अचानक जर पाण्यामध्ये वाढ होणार असेल हम्म. तर त्याची पूर्वसूचना ही नागरिकांना वेगवेगळ्या प्रसार माध्यम असतील, सोशल न्यूज चॅनल असतील किंवा सोशल मीडिया असेल त्यामार्फत होय. दिली जात आहे. आणि अजून एक असं सांगितलेलं आहे नागरिकांना की कुठल्याही परिस्थितीमध्ये अफवांवर विश्वास ठेवू नये. बरोबर, अगदी. आणि त्यामुळे अतिवृष्टी झालीच तर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करेल अशी आशा आहे. जयराज सूर्यवंशीजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला आणि त्याच ठिकाणी कशा पद्धतीनं प्रशासन सज्ज आहे याची माहिती दिली त्यासाठी. आणि सोबतच स्वप्नील घाग आमचे त्या ठिकाणचे प्रतिनिधी ते देखील आपल्याला माहिती देत होते. स्वप्नील, आपलेही धन्यवाद. आधी यानंतर पुढची आपण महत्त्वाची बातमी पाहणार आहोत ती म्हणजे रायगड जिल्ह्यात, रायगड सोबतच रत्नागिरी जिल्ह्यातही रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात पावसानं आता धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असंच म्हणावं लागेल. तर उद्यासाठी पालघर जिल्ह्यालाही रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. उद्या अतिमुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवला आणि त्याच पार्श्वभूमीवरती रायगड, रत्नागिरी तसंच पालघरलाही रेड अलर्ट देण्यात आलाय. आणि याच संदर्भात हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर सर आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. एकूणच 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. पावसाचा अंदाज नेमका काय सांगतोय सर? सर्वात प्रथम मी आपल्या जे लोक ऐकतात त्यांना मी सांगू इच्छितो की जे सध्या महाराष्ट्रामध्ये खास करून कोकणात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पण आज जो जोरदार पाऊस कोसळतो आहे गेल्या 2 दिवसापासून, तर ते पुढच्या 2 दिवसापर्यंत ही सिस्टम राहण्याची शक्यता आणि त्याच्यानंतर त्या सिस्टमची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजे सर्वसाधारणतः असं मी म्हणेन की 9 तारखेच्या आसपास परत एकदा पाऊस महाराष्ट्रामध्ये आपल्याला मध्यम ते कमी स्वरूपाचा असेल. त्यामुळे गणेश चतुर्थीला आपल्या सर्व लोकांना त्याची काही अडचण होणार नाही अशा प्रकारचं फोरकास्टही देण्यात आलंय की म्हणजे पाऊस 9 तारखेनंतर त्याची तीव्रता कमी होताना दिसते. तर ही एक चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी. आणि तसं मी आज ट्विट पण केलंय. मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी त्याचा चांगला प्रतिसाद पण दिलाय. तर आता आपण बोलूया की रत्नागिरी आणि रायगड यासाठी आज रेड अलर्ट आहे. म्हणजे सर्वसाधारणतः 200 मिलीमीटरच्या पावसाची अपेक्षा आहे. गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी आणि रायगडमध्ये बऱ्याच ठिकाणी 200 मिलीमीटरच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत. आणि तशा प्रकारचं आता पण जर का लेटेस्ट जे छायाचित्र आहे उपग्रहाद्वारे मिळालेलं त्याच्यामध्ये पण असं दिसतं की रत्नागिरी आणि रायगडवरती अत्यंत तीव्र स्वरूपाचे ढग आता तयार होताना दिसतात. सकाळपासून पाऊस तेवढा कमी झालाय पण कदाचित आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आज संध्याकाळपासून परत एकदा चांगल्या पावसाला, दमदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये पण तशाच प्रकारची पावसाची शक्यता आपल्याला संध्याकाळपासून म्हणण्यासाठी हरकत नाही. तशा प्रकारचं रडारचे छायाचित्र बदलून IMDच्या मुंबई कार्यालयाने तसं इशारे दिलेले आहेत. उद्यासाठी जर का आपण म्हटलं तर पालघरसाठी लाल इशारा आहे. कारण जी कमी दाबाचं क्षेत्र जे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं होतं ते हळूहळू आता महाराष्ट्राच्या वर येते आणि ते उत्तर महाराष्ट्र पण उद्यापर्यंत वर सरकणार आहे. आणि त्याचा प्रभाव म्हणून उद्या पहाटेपासून पालघरमध्ये पण आपल्याला चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. पण सर्वसाधारणतः 9 तारखेनंतर पावसाची तीव्रता आपल्याला राज्यामध्ये कमी होईल. त्यामुळे एकूणच रेड अलर्ट दिलाय. अतिवृष्टीच्या दृष्टीनं त्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. कृष्णानंदजी, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी आणि साधलेल्या संवादासाठी. बघत पुढची एक महत्त्वाची बातमी. गणेशोत्सव काळात मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे 8 ते 10 सप्टेंबर दरम्यान. आणि सोबतच 14 आणि 15 सप्टेंबर या दरम्यानही पनवेल ते सावंतवाडी दरम्यान 16 टन आणि त्याहून अधिक क्षमता असलेल्या वाहनांना वाहतुकीला बंदी असणार आहे.
गणेशोत्सव काळात अनेक खासगी गाड्या तसंच महामंडळाच्या बसेस मार्गावर येणार असल्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी म्हणून प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. अवजड वाहनांना महामार्गावरती प्रवेश बंदी असणार आहे. तर एकूणच जो प्रवेशबंदीचा कार्यकाळ आहे तो जर आपण पाहिला, कालावधी जर बघितला प्रवेशबंदीचा, तर तो 8 ते 10 सप्टेंबर या दरम्यान या दिवसांमध्ये प्रवेश नसणार आहे. सोबतच 14 आणि 15 सप्टेंबरला देखील अवजड वाहनांना पनवेल ते सावंतवाडी या महामार्गावरती प्रवेश बंदी असेल. गणेशोत्सव आहे येतोय आणि त्यामुळे या गणेशोत्सव काळात गर्दी होऊ नये, ट्रॅफिक जाम होऊ नये आणि त्याचा वाहतुकीला फटका बसू नये, गणेश भक्तांना त्याचा फटका बसू नये यासाठी प्रशासनानं घेतलेला हा निर्णय. आणि आता पावसासंदर्भातली बातमी आहे औरंगाबाद जिल्ह्यातून. औरंगाबाद जिल्ह्यातही पावसानं थैमान घातलंय. औरंगाबादमधील नागद घाटात दरड कोसळली आहे आणि त्यामुळे कन्नड ते नागद हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद झालाय. रस्त्यावर मोठमोठे दगड कोसळलेत आणि त्यामुळे रस्ता सुरळीत करण्याचं काम आता सुरू आहे. घटनास्थळी कन्नड तहसील अधिकारी टीम पोहोचली असून सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. तर सातत्यानं काही तासांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. औरंगाबादला देखील या मुसळधार पावसाचा फटका बसला आणि त्याचा परिणाम म्हणजे दरडी कोसळण्याच्या घटना घडतायत. औरंगाबादमधील नागद घाटातली ही दृश्य आहेत. या घाटात दरड कोसळली आहे आणि मोठमोठे हे दगड दिसत आहेत आपल्याला. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो कन्नड ते नागद हा महामार्ग आहे आणि ही 4 ठिकाणची आपण दृश्य बघू शकतो. यवतमाळ, परभणी, नांदेड आणि अकोला राज्यातल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसतोय. अनेक ठिकाणी पूर आलेला आहे. अनेक ठिकाणच्या नद्या नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. त्यासोबतच जे नागरिक अशाच पुराच्या वातावरणातून पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करत होते त्यांना देखील आपल्या जीवाला मुकावं लागलेलं आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं अनेकांचा जीवही गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. ही 4 दृश्य या घडीची आपण पाहतोय. काही तासांपूर्वीची ही दृश्य आहेत अतिवृष्टीची. ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये यवतमाळ, परभणी, नांदेड आणि अकोला या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय. गेल्या काही तासांपासून सलग मुसळधार पाऊस या जिल्ह्यांमध्ये बरसलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती झालेली आहे. अनेक ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. जनजीवन विस्कळीत झालंय. जिथे बाजारपेठा आहेत, ऐन गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना बाजारपेठांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय. तर शेतात पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान झालंय. बोर्डी नदीत 5 जनावरं वाहून गेलेली आहेत. बुलढाण्यातील खामगाव मधली ही घटना आहे. जनावरं वाहून जातानाचा हा व्हिडिओ आपण बघू शकतो. या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं बोर्डी नदीत 5 जनावरं वाहून गेली आहेत. ती दृश्य देखील आपण पाहणार आहोत आणि ती दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला पाण्याचा अंदाज येईल. तर या पाण्याच्या प्रवाहामुळे या मुक्या जीवांचा खरं तर जीव गेलेला आहे. या मुक्या जीवांना देखील या प्राण्यांनाही पाण्याचा अंदाज नाही आला आणि ते रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. पण या पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि त्यामुळे तोल जाऊन ही जनावरं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली आहेत. बुलढाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय आणि त्यामुळे या पाण्याच्या व्हिडिओवरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार माजलाय. जनजीवन विस्कळीत झालंय. खरं तर मुके जीव तर गेलेलेच आहेत पण त्यासोबतच अनेकांच्या घरातही पाणी शिरले. कित्येकांच्या बाजारपेठांमधली जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये पाणी शिरून अनेकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांचं देखील मोठं, कारण जमिनी खरडून गेल्यात पिकांसहित. उभे ऊस आडवे झालेले आहेत त्यामुळे एक मोठं प्रचंड आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचंही झालेलं आहे. काढणीला आलेली पिकं वाया गेली आहेत. ही 2 दृश्य एकीकडे आपण पाहतोय. ही दोन्ही दृश्यांमध्ये जनावरांचा कसा मृत्यू झालेला आहे या पुराच्या पाण्यात ते आपल्याला दिसू शकतं. तर संपूर्ण राज्यात पावसानं थैमान घातलंय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे. धो-धो पाऊस पडल्यानं शेगाव तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आलाय.
बाळापूर रोडवर असलेल्या जवळा पळसखेड या गावात राहणारा 18 वर्षीय आदित्य संतोष गवई हा तरुण त्याच्या मित्रांसोबत गावातून वाहत असलेल्या शेतनाल्यावर पूर आल्यानं आंघोळीसाठी गेला होता. तर आंघोळी दरम्यान आदित्यला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो पाण्यात बुडाला. या परिसरातील नागरिक तसंच पोहणारे तरुण त्या नाल्याच्या पाण्यात त्या तरुणाचा शोध घेत आहेत. त्यामुळे खरं तर अशा परिस्थिती जेव्हा अतिवृष्टी होते, नदीची किंवा नाले असतील त्यांची पाणी पातळी वाढलेली असते, अशा पाण्यात जाण्याचं धाडस करू नका. त्यामुळे जीवावर बेतू शकतं. बातमी आहे नांदेडमधून. नांदेडमध्ये कार जी आहे ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचं बघायला मिळतंय आणि या कारमध्ये वाहून गेलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आलंय. झाडावर थांबलेल्या व्यक्तीला दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलंय. तर कारमधील दोघे जण बेपत्ता आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय. या कारमध्ये आमदार तुषार राठोड यांचा पुतण्या संदीप राठोड आणि चुलत भाऊ भगवान राठोड होते आणि या दोघांचाही आता शोध सुरू आहे. नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात कार वाहून गेली होती. नांदेडच्या मुखेडमधील ही घटना आहे. या दृश्यांवरून पाण्याची तीव्रता आपल्याला लक्षात येऊ शकते. मुसळधार पाऊस बरसला आणि त्यामुळे रस्त्यांना देखील नदीचं स्वरूप आलंय. आणि राज्यभरात बरसत असलेल्या पावसाची अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. अफगाणिस्तान आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पावसासंदर्भातली बातमी आपण पाहतोय. नांदेडमधून बातमी आहे पावसासंदर्भातली. नांदेडमध्येही पावसानं हाहाकार माजवलाय. गेल्या कित्येक तासांपासून इथेही पाऊस सुरू आहे. तर जिल्ह्यात अनेक गावांना पुराचा फटका बसलाय. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. शिवाय पाण्याची आवक वाढल्यानं नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आणि या धरणाला एकूण 18 दरवाजे आहेत आणि आता त्यातून विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आला आहे. आणि पावसासंदर्भातल्या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पण ताज्या अपडेट्ससह लगेच भेटणार आहोत पुढच्या बुलेटिनमध्ये, स्पीड न्यूजमध्ये. बघत रहा न्यूज 18 लोकमत.